नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 मे 2026 आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न तुमच्यासाठी पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्रातील 6 पैकी किती विभागीय आयुक्त पदे महिला अधिकाऱ्यांकडे आहेत? आता सर्वांना माहित असेल महाराष्ट्रामध्ये किती विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत। त्यापैकी 4 प्रशासकीय विभागांवर विभागीय आयुक्त म्हणून महिला आहेत। कोणते कोणते 4 आहेत ते? तर ते आहेत नागपूर, कोकण, पुणे आणि अमरावती। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय सी, 4 विभागीय आयुक्तपदी महिला विराजमान आहेत। ठीक आहे। दुसरा प्रश्न पहा, विजयालक्ष्मी बिद्री या कोणत्या विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत? मित्रांनो पॉइंट लिहून घ्यायचे आहेत। 4 विभागीय आयुक्तपदी, 6 पैकी 4 विभागीय आयुक्तपदी महिला आहेत। आणि मित्रांनो विजयालक्ष्मी बिद्री या नागपूर विभागाच्या आयुक्त आहेत। लक्षात ठेवायचं, नागपूर प्रशासकीय विभागाच्या विभागीय आयुक्त कोण आहेत? तर विजयालक्ष्मी बिद्री, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न, पुणे विभागाच्या आयुक्तपदी कोणत्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे? या ठिकाणी पहा, पुणे विभागाच्या आयुक्तपदी शीतल तेली उगले यांची नियुक्ती झालेली आहे। म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, कोकण विभागाचे आयुक्त म्हणून कोण कार्यरत आहे? या ठिकाणी पहा, कोकण विभागाचे आयुक्त म्हणून रुबल अग्रवाल या कार्यरत आहेत। म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं आहे, आपण पाहिलं की 6 पैकी 4 आयुक्तपदी महिला आहेत आणि त्यामध्ये पहा, विजयालक्ष्मी बिद्री नागपूरच्या, शीतल तेली उगळे पुण्याच्या आणि रुबल अग्रवाल कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त आहेत। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 5, अमरावती विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी कोणाकडे आहे? आता या ठिकाणी पहा, हे नाव लक्षात ठेवा, सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या। ठीक आहे। आता पुढे रुबल अग्रवाल आपण पाहिलं, कोकण विभागाच्या आयुक्त आहेत। शीतल तेली उगळे पुणे विभागाचे आयुक्त आहेत। त्याचबरोबर नैना गुंडे या अमरावती विभागाच्या आयुक्त आहेत। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय सी, नैना गुंडे या अमरावती विभागाच्या आयुक्त आहेत। आता आपण 4 नाव पाहिली, कोणती कोणती? तर सर्वात पहिलं पहा, विजयालक्ष्मी बिद्री या नागपूर विभागाच्या आयुक्त आहेत। दुसऱ्या, रुबल अग्रवाल कोकण विभागाचे आयुक्त आहेत। तिसऱ्या, शीतल तेली उगळे या पुणे विभागाचे आयुक्त आहेत आणि नैना गुंडे अमरावती विभागाचे आयुक्त आहेत। लिहून ठेवायचं किंवा लक्षात तरी ठेवायचंच आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय हवाई दलाची पहिली महिला कॅट ए उड्डाण प्रशिक्षक होण्याचा बहुमान कोणी मिळवलेला आहे? या ठिकाणी पहा, भारतीय हवाई दलामध्ये पहिली महिला कॅट ए म्हणजे सर्वोच्च प्रशिक्षक, उड्डाण प्रशिक्षक होण्याचा बहुमान कोणी मिळवला? तर हा मान मिळालेला आहे मित्रांनो स्क्वॉड्रन लीडर सानिया यांनी। म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं आहे, कॅट ए हा प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च बहुमान आहे किंवा सर्वोच्च पद आहे। ठीक आहे, सर्वोच्च कॅटेगरी आहे आणि मित्रांनो ही स्क्वॉड्रन लीडर सानिया यांना मिळालेली आहे आणि ह्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, हवाई दलाच्या ग्रेडिंग सिस्टीममध्ये भारतातील लष्करी वैमानिकांसाठी दिले जाणारे सर्वोच्च उड्डाण प्रशिक्षण मानांकन कोणते आहे? तर ते आहे कॅट ए आणि कोण बनलेले आहेत? स्क्वॉड्रन लीडर सान्या। म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, स्क्वॉड्रन लीडर सान्या यांनी त्यांचे 22 आठवड्यांचे कॅट ए प्रशिक्षण कोठे पूर्ण केले? तर या ठिकाणी पहा, चेन्नई जवळील तांबरम या ठिकाणी त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे। म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। काय सांगणार आपण? चेन्नई जवळील तांबरम येथे असलेल्या फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूल या ठिकाणी त्यांनी 22 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, नुकतेच मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने समान नागरिक कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे? आता या ठिकाणी पहा, मे 2026 मध्ये
युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आसाम या राज्यानं, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, समान नागरी कायदा लागू करणारं स्वातंत्र्यानंतरचं भारतातील पहिलं राज्य कोणतं? उत्तराखंड. हे देखील लक्षात ठेवायचं. पहिलं राज्य विचारलं तर उत्तराखंड, आणि मे 2026 मध्ये आसामनं देखील समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतात दरवर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी पाळला जातो, कधी साजरा केला जातो? दरवर्षी 16 मे हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, डेंग्यू हा रोग जीवाणूजन्य आहे, विषाणूजन्य आहे की आदिजीवजन्य आहे? जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा. डेंग्यू हा रोग कोणत्या प्रकारचा आहे? विषाणूजन्य, जीवाणूजन्य, कवकजन्य, बुरशीजन्य? जे काय असेल ते कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 11. वॉटर ॲड इंटरनॅशनलद्वारे 2026चा जल चॅम्पियन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या ठिकाणी पहा, 2026चा जल चॅम्पियन अवॉर्ड आहे तो बिसाथी भरत यांना देण्यात आलेला आहे. बिसाथी भरत म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. वॉटर ॲड इंटरनॅशनलद्वारे 2026चा जल चॅम्पियन अवॉर्ड बिसाथी भरत यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. 11 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली आणि एकमेव महिला गिर्यारोहक कोण ठरली आहे? तर त्यांचं नाव आहे लाक्पा शेर्पा. लक्षात ठेवायचं, लाक्पा शेर्पा या 11 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला आणि एकमेव महिला बनलेल्या आहेत, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. 2026च्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? आता आपण काल पाहिलं होतं पुरुष एकेरी कोणी जिंकलं? यानिक सिनर यांनी जिंकलं होतं. तर या ठिकाणी महिला ओपन कोणी जिंकलं? तर महिला ओपन जिंकलेलं आहे एलिना स्वितोलिना यांनी. कोणी? एलिना स्वितोलिना, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भूषवलेलं आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. बैठक कोणाची होती? परराष्ट्र मंत्र्यांची होती, त्यामुळे परराष्ट्र मंत्री हेच या ठिकाणी अध्यक्ष बनले होते. पुढे प्रश्न क्रमांक 15. नेदरलँड्सच्या कोणत्या अन्न सुरक्षा संशोधकाला 2026चा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, नेदरलँड्समधील हब लेहलीव्हेल्ड, नावं घ्यायची म्हणजे डोकं फिरलं पाहिजे, हब लेहलीव्हेल्ड यांना 2026चा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झालेला आहे, म्हणजे पर्याय बी. प्रश्न येऊ शकतो की जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झालेले हब लेहलीव्हेल्ड हे कोणत्या देशातील आहेत? तर हे नेदरलँड्समधील आहेत. आणि मित्रांनो, पूर्वी जे आपल्या भारतामध्ये डच आले होते ते नेदरलँड्समधीलच होते. आपण त्यांना डच म्हणायचो त्यावेळी, पण ते नेदरलँड्समधले होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. द बेंच, द बार अँड द बिजार आणि द लॉफुल अँड ऑफुल या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे. ही दोन पुस्तकं लिहिली आहेत तुषार मेहता. हे कोण आहेत? सॉलिसिटर जनरल. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, तुषार मेहता यांनी द बेंच, द बार अँड बिजार तसेच द लॉफुल अँड द ऑफुल या पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. आणि सॉलिसिटर जनरल म्हणजे काय? तर महाधिवक्ता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. पंजाब सरकारने सुरू केलेली मेरी रसोई योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या अंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा कमी आहे त्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप केलं जाणार आहे किंवा फूड किट वाटप केलं जाणार आहे, आणि ते वर्षातून 4 वेळा केलं जाणार आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. मेरी रसोई योजनामध्ये काय केलं जाईल? 60,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना वर्षातून 4 वेळा अन्नधान्य वाटप केलं जाईल किंवा त्याचं किट बनवून दिलं जाईल. प्रश्न क्रमांक 18. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी मेरी रसोई योजना कोणत्या गावातून अधिकृतपणे लॉन्च केली? तर गावाचं नाव आहे भलवान. ठीक आहे. भलवान हा कुठे आहे? गाव कुठे आहे? संगरूर जिल्ह्यामध्ये आहे. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील भलवान या गावातून 9 मे 2026 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी मेरी रसोई योजना लॉन्च केलेली आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 19, भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत कशासाठी भारतातील पहिली ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते? आता या ठिकाणी पहा, यावर प्रश्न आलेला होता, बेला ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पोलीस भरतीला प्रश्न होता यावर्षीच्या, बेला ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ती भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तर त्यासोबतच बेला ग्रामपंचायत ही भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत बनलेली आहे. या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 20, नेट झिरो ग्रामपंचायत बनलेल्या बेला ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच कोण आहेत? आता सरपंचांचं नाव आहे शारदा गायधने. बेला ग्रामपंचायत कुठे आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये. सरपंच आहेत शारदा गायधने आणि मित्रांनो ही पंचायत बनलेली आहे भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत. ठीक आहे. पोलीस भरतीला यावरच प्रश्न आलेला होता, भारतातील पहिली नेट ग्रामपंचायत बेला ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत बेला ही भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आता या ठिकाणी पहा, बेला ही ग्रामपंचायत भंडारा जिल्ह्यातील मोहाडी या तालुक्यामध्ये आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो एकाच पॉईंटवर आपण 4 ते 5 प्रश्न का घेतोय? कारण हा टॉपिक जर आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पाहिला तर लगेच क्लिअर होईल, परंतु जर वाचून घेतलं तर पुढच्या वेळी कदाचित तालुक्या जिल्हे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे या ठिकाणी आता आपण काय काय पाहिलं आपल्या सर्वांना लगेच आठवत असेल, भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत बेला, जिल्हा भंडारा, तालुका मोहाडी आणि सरपंच शारदा गायधने. आता हे इतकं सहज लक्षात राहिलं किंवा पॉईंट लिहायला सुद्धा सोपं झालं, हे आपण लिहू शकतो लगेच. प्रश्न क्रमांक 22, पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा 2026चा पुलित्झर पुरस्कार कोणत्या 2 भारतीय पत्रकारांनी पटकावलेला आहे? नावं आहेत आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा. यांना 2026चा पुलित्झर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो जोसेफ पुलित्झर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 23, 2026च्या वर्ल्ड कप तिरंदाजी मालिकेतील दुसऱ्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणत्या देशाला हरवून सुवर्णपदक जिंकले? या ठिकाणी पहा, भारतीय संघानं चीनला हरवून हे सुवर्णपदक जिंकलेलं आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतानं चीनला 5-4 याप्रमाणे हरवून हे सुवर्णपदक जिंकलं. प्रश्न क्रमांक 24, चीनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला तिरंदाजी संघात महाराष्ट्राच्या कोणत्या कन्येचा समावेश होता? तर मित्रांनो याच्यामध्ये पहा, चीनमध्ये जे सुवर्णपदक जिंकलं त्या संघामध्ये महाराष्ट्रातील कुमकुम मोहड या खेळाडूचा समावेश होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, याच्यामध्ये दीपिका कुमारी होत्या, अंकिता भगत होत्या, त्यासोबतच महाराष्ट्रातील कुमकुम मोहड या देखील होत्या. ठीक आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 25, तिरंदाजी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताने कोणत्या 10 वेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या संघाचा पराभव केला? या ठिकाणी पहा, तिरंदाजी वर्ल्ड कप कुठे पार पडला? चीनमध्ये पार पडला. आणि मित्रांनो या ठिकाणी भारतानं 10 वेळा जिंकणाऱ्या दक्षिण कोरिया या देशाचा उपांत्य सामन्यामध्येच पराभव केलेला आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. दक्षिण कोरियानं आतापर्यंत 10 वेळा ऑलिम्पिकमध्ये या प्रकारचं सांघिक सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि मित्रांनो अशा संघाला भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्येच हरवलेलं आणि फायनलमध्ये चीनला हरवून भारतानं सुवर्णपदक जिंकलं. प्रश्न क्रमांक 26, भारताच्या महिला तिरंदाजी संघाने याआधी वर्ल्ड कप सुवर्णपदक कोणत्या वर्षी पटकावले होते? या अगोदर मित्रांनो या संघानं सुवर्णपदक आहे ते 2021 साली पटकावलेलं होतं आणि त्यानंतर 2026 साली पुन्हा पटकावलेलं आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, नुकत्याच काढण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 33 वरून किती करण्यात आली? आता या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ठीक आहे. आणि अर्थातच अंतिम स्वाक्षरी राष्ट्रपतींची असणार आहे. आणि मित्रांनो त्यानुसार न्यायाधीशांची संख्या आहे ती 33 वरून किती झालेली आहे? 37 करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. परंतु जर आपल्याला विचारले की मुख्य न्यायाधीशांसह किती झालेले आहे, तर या ठिकाणी पहा, मुख्य न्यायाधीशांसह आधी संख्या होती 34, आणखी 4 वाढवून आता होणार आहे 38. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, आधी किती होती? जर फक्त न्यायाधीश विचारलं तर 33 होती, आणखी 4 वाढले 37 झाली. परंतु जर मुख्य न्यायाधीशांसह विचारलं तर आधी 34 होती आणि 4 वाढून 38 झाले. ठीक आहे.
म्हणजे वाढ किती झाले? फक्त 4 न्यायाधीशांची वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 28, नवीन अध्यादेशानुसार सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या किती होणार आहे? आधी किती होती न्यायाधीशांसह? सर्व मुख्य न्यायाधीशांसह तर 34 होती, आता ती होणार आहे 38, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यामागील मुख्य उद्देश काय आहे? तर या ठिकाणी प्रलंबित खटल्यांचा वाढता भार कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या 4 ने वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 30, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणता अध्यादेश जारी केलेला आहे? तर अध्यादेशाचं नाव आहे सुप्रीम कोर्ट सुधारणा अध्यादेश 2026. लक्षात ठेवायचं आहे, सुप्रीम कोर्ट सुधारणा अध्यादेश 2026 नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे ती 4 ने वाढवण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयाच पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.